नमस्कार ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुमच्या कुटुंबातील एखादी महिला लाभ घेत असेल किंवा तुम्ही स्वतः या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, माहिती आहे। कारण आता इथून पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्हाला हप्ते मिळवायचे असतील तर तुम्हाला आता ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। जर तुम्ही ई-केवायसी नाही केली तर आता इथून पुढे तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत, हप्ते मिळणार नाहीत। आता कोणत्या ठिकाणाहून आपल्याला ई-केवायसी करता येणार आहे, काय अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे, पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाण्यासाठी गुगल मध्ये जाऊन ladkibhin.महाराष्ट्र.gov.in या नावाने सर्च करायचा आहे। त्यानंतर पहिली वेबसाईट आपल्या समोर येईल, त्यावरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा अधिकृत पोर्टल ओपन होईल। यावरती एक नोटिफिकेशन लावण्यात आलेली आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ज्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असेल अशा सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। व्यवस्थित समजून घ्या। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकता। अशा प्रकारचं ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला आहे। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी इथून पुढे ई-केवायसी करतील अशाच लाडक्या बहिणींना इथून पुढे हप्ते मिळणार आहेत। यावरती क्लिक करून पाहूया। आता सध्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली नाही। म्हणजेच येणारा हप्ता जो आहे जुलै महिन्याचा, तो हप्ता तुमच्या बँक खात्यात येईल। परंतु इथून पुढे सलग हप्ते तुमच्या बँक खात्यावरती पाहिजे असतील तर ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। जेव्हा ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेऊया। तो व्हिडिओ पाहून तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला ई-केवायसी करता येईल। त्यासाठी चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। म्हणजे सर्वप्रथम जेव्हा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करू तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम तो व्हिडिओ मिळेल आणि तो व्हिडिओ पाहून तुम्ही घर बसल्या ई-केवायसी करू शकता। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।